हॅलो अँड नमस्कार एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, आज मी फार दिवसानंतर व्लॉगिंग शूट करत आहे. बऱ्याच कारणामुळे मी करत नव्हते व्लॉगिंग, पण आता मी ठरवलेलं आहे की मी डेली व्लॉग्स करणार आहे. तर सुरुवात माझी झाली. पोरं आणि ह्यांनी सगळेजण झोपले होते. अंघोळीला पाणी सोडलो आणि मी गरम गरम पाणी पिलो. श्री हळदी आणि तुळशी टाकून त्याच्यामध्ये. ह्याचे फारसे असे हेल्थ बेनिफिट्स आहेत. मग मी मॉर्निंग गरम पाण्यामध्ये हेच घेते, कारण मी चहा आणि कॉफी घेत नाही काही पण. मला आधीपासूनच सवय नाही आहे. तर हे मी गरम पाणी घेऊन झाल्यानंतर आज खूप छान वेदर असा झाला होता. तर हे बघा, फार दिवसानंतर म्हणजे उजाडलेलं असं पाऊस नव्हता आणि खूप सुंदर क्लायमेट झाला होता सकाळी. आणि त्यानंतर मी फटाफट वियांशला अंघोळ वगैरे घालून रेडी केलो आणि हे बापलेकाचं गप्पा गोष्टी करून नाश्ता चालू होता. निलेशने वियांशला नाश्ता वगैरे भरून घेतला. मग त्यानंतर शूज वगैरे घालून वियांश पूर्ण रेडी झाला स्कूलला जायला. आणि हा चालला स्कूलला. वियांश जाताना रडत होता की तू माझं शूट करू नकोस, मम्मा माझा व्हिडिओ काढू नकोस असं म्हणत होता. लाजत होता. आय डोंट नो वाय. बट ते झाल्यानंतर मी चपात्या करून घेतले, नाश्ता बनवला आणि विभा पण बघा इकडे खेळत आहे. उठली त्यानंतर विभा. आणि पूजा चालू होती घरात. पूजा आणि सासूबाई भाजी फोडणी घालत होते. त्यानंतर विभालाही अंघोळ घातलो आणि विभाला घेऊन मी अंगणवाडीला गेलो. मग तिकडे गेल्यानंतर ही अभ्यास करायला लागली. हे बघा सगळे कसे बघत आहेत. सगळेजण बसून खेळले. त्यानंतर घरी येऊन जेवण करून आम्ही झोपलो. मग नंतर माझी मम्मी आली घरी आणि तिच्यासाठी एक सुंदरसा असा मटवा आणलेला मम्मीनी. ही माझी मम्मी आहे गाईस. आणि त्यानंतर मी संजनाच्या बड्डेसाठी केक बनवला घरामध्ये. फर्स्ट टाइम मी ट्राय केलेलं आहे कोल्ड केक बनवायचं. केक बनवलो म्हणून संजनाचं जरा मस्का लावायचं चालू होतं. त्यानंतर आम्ही सगळे मिळून तिचा बड्डे सेलिब्रेट केलो आमच्या कॉरिडॉरमध्ये, म्हणजे आजूबाजूचे. आणि त्यानंतर त्यांच्या मम्मी पप्पांनी पण केक आणलेलं होतं. मग खाली जाऊन आम्ही ते पण सेलिब्रेट केलो. सेलिब्रेट करने के लिए आए हो मेरा पप्पा. वो देखो ना, ये मेरी मम्मी, ये उमे, ये मेरी क्यूटी सी विभा, वो है बियान जो हमेशा मस्ती करता रहता है, ये मेरा भाई, और ये खुद को दिखा दो ना. और अब मैं केक काटूंगी. बोलो ना हॅपी बर्थडे. मग आम्ही वरती आलो आणि वियांशचा होमवर्क कंप्लीट करून घेतला सगळा आम्ही. मग वियांश गेला बाहेर खेळायला आणि हे बघा विभा भांडी खेळत होती आणि खाऊ बनवून मला खायला घालत होती. आणि त्यानंतर निलेश घरी आले आणि ह्यांचे दंगा चालू झाले. मग जेवलो आणि झोपलो. दॅट्स इट फॉर द व्लॉग.